अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती बीज जसी मृगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खड्ग धरणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनु शर अशी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयस्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निशेय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैटभ संहार महिषासुरघात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अतिउत्तम तयाशी पापस्पर्शेना आपत्ती राहिना कुणी दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे भय न राहे भय राजा न डाकूचे अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्तळी सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविकमत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपता साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांतिकारणे पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नासती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे पशुपुष्पार्ध धूपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्या भयवैर यांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्याप्रई तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्याप्रांती एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंध घालीत वादळ उठोनी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शास्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मतप्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी ऋषिर्वाच बोलोनी हे भगवती चंडिका चंडविक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगविध्वंसी ते वधता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळभूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म दे तसे प्रार्थिता तुष्ट होवोनी रिद्धी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करी समयी साथ होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित अभुदयाच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागामागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देतती पुत्रसंपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती
श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीका MC मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वादशाध्यायः श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय।